वेलकम फ्रेंड वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण समांतर आरक्षणाबद्दल बोलणार आहोत। खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, सर समांतर आरक्षणासंदर्भात एक व्हिडिओ बनवा, त्या संदर्भात माहिती तर मिळणारच आहे, पण सोबत सोबत इतर जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। ॲक्च्युली मी इथे नाव लिहिलं होतं काही कारणास्तव आणि याच्यावर मला थोडं डिटेलमध्ये ॲनालिसिस करायचं होतं बाकीच्या सगळ्या गोष्टींचं, त्यासाठी संदर्भात मी इथे लिहितोय। आता तुम्हाला समांतर आरक्षणासंदर्भात मला सांगायचं आहे आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे मिस करू नका, ठीक आहे। सगळ्यांसाठी आहे, म्हणजे जेवढे ऑल कॅन्डिडेट्स आहेत त्या ऑल कॅन्डिडेट्ससाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। कारण का ते सुद्धा सांगतोय, कारण की कट ऑफ कोणाचं जास्त लागणार आहे कोणाचं कमी लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे आणि जागेंचं वाटप कसं होतं ते सुद्धा सांगणार आहे, ठीक आहे। बरं, थोडक्यात मी पहिले तुम्हाला अगोदर समांतर आरक्षण काय आहे कसं असते ते सांगून देतो, ठीक आहे। 25 जानेवारी 2024चा एक जी आर आहे। हा जो जी आर आहे, हा जी आर जर मला मिळाला तर मी टेलिग्राम चॅनलला देईल, टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि नवीन चॅनल जे आहे ब्लॉगिंग चॅनल त्याचीसुद्धा लिंक आहे, ठीक आहे। तुमच्यापर्यंत माझा हा प्रयत्न आहे की तुमच्यापर्यंत फक्त सगळ्या ज्या ओरिजिनल ऑथेंटिक गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे, हाच फक्त माझा एक प्रामाणिक हेतू आहे, ठीक आहे। आता व्हिडिओला लाईक करून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सगळ्यात अगोदर बघा, पहिले आहे सामाजिक आरक्षण जे प्रत्येक प्रवर्गाला मिळतं। उदाहरणार्थ समजा SC असेल त्यांना 13% आरक्षण आहे, ST आहे त्यांना 7% आरक्षण आहे, NTA 3%, NTB 2.5%, NTC 3.5%, NTD 2%, SBC 2%, OBC 19% आणि EWS आर्थिक दुर्बल घटक जे आहेत ते त्यांना 10%। आणि आता सद्यस्थितीमध्ये जे नवीन समावेश झालं SC-BC त्यांना सुद्धा 10% आहे। एकूण जर बघितलं आपण यांची जर जुनं आरक्षण जर बघितलं आपण तर ते 62% होतं, पण आता SC-BC मिळून जर पकडलं तर ते 72% होतं आणि उरलेलं आरक्षण आहे 38% मागचं, पण आता नवीन प्रमाणे जर विचार केला तर ते 28% आहे, ठीक आहे। कळलं? आता मला तुम्हाला सांगायचं समांतर आरक्षण काय आहे, ठीक आहे। आता बघा, जागा ज्या येतात, जागा समजा 100 जागा येतात, ठीक आहे। 100 जागा आल्यानंतर या आरक्षणानुसार, या कोणत्या आरक्षणानुसार? सामाजिक आरक्षणानुसार जागेंची विभागणी होते, ठीक आहे। म्हणजे 100 पैकी 13 जागा जायला पाहिजे SCला, 7% जागा जायला पाहिजे STला, 3% NTAला, तसंच 19 जागा जायला पाहिजे समजा OBCला, 10% EWSला, 10% SC-BCला आणि 2 जागा SBCला आणि बाकीच्या उरलेल्या ज्या काही जागा असतील 28 जागा त्या जागा जातात कोणाला? ओपनला, खुल्या प्रवर्गासाठी, ठीक आहे। आता हा खुला आणि अराखीव प्रवर्ग म्हणजे काय ते तुम्हाला समजून सांगतो, ठीक आहे। सगळ्यात पहिले बघा, समांतर आरक्षण कोणाकोणाला मिळतं आणि कशा कशा संदर्भात किंवा किती टक्के आहे ते सुद्धा सांगून देतो आज, ठीक आहे। जो उमेदवारांचा प्रश्न होता तो की समांतर आरक्षण काय आहे आणि कोणाकोणाला मिळतं आणि किती टक्के असतं, ठीक आहे। सगळ्यात अगोदर पहिली लॉटरी जी खुलते किंवा पहिली लॉटरी जी लागलेली आहे ती आहे महिलांसाठी। महिलांसाठी एवढं सांगतो मी तुम्हाला, ज्या महिला आहेत ज्यांचे मार्क्स कमी जरी असले तरी सुद्धा तुम्ही होप सोडू नका, का? कारण की तुम्हाला एवढ्या ठिकाणी तुम्हाला संधी आहे, एवढ्या ठिकाणी तुमचा विचार होतो, त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त चिंता करायची किंवा टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे। तुमचा स्कोर कमी जरी असला तरी सुद्धा तुम्ही स्पर्धेमध्ये आहात। तुम्हाला आरक्षण किती आहे माहीत आहे? महिलांना आरक्षण आहे 30% आरक्षण आहे भरती प्रक्रियेमध्ये। शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये 30% आरक्षण आहे महिलांना, त्याच्यामुळे तुम्ही होप सोडू नका। आणि तुमचा विचार फक्त एकाच ठिकाणी होत नाही, तुमचा विचार 4 ठिकाणी होतो। मी काल काय सांगितलं, समजा एखादी एक फिमेल आहे, एक फिमेल, तिचा विचार अगोदर ओपन फिमेलसाठी होतो, ओपन ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये फिमेलसाठी ज्या जागा आहेत त्याच्यासाठी, नंतर ओपन जनरलसाठी सुद्धा तिचा विचार होतो, एक जनरल डब्बा आहे किंवा जनरल जागा ज्या आहेत त्या ओपनच्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा तिचा विचार होतो। तिच्या कास्टमधल्या, ती SC कास्टची असेल, STची असेल, ओपनची असेल, OBCची असेल किंवा EWSची असेल, समजा ती OBCची आहे तर OBC फिमेलसाठी सुद्धा तिचा विचार होतो 30% आरक्षण। OBCमध्ये 30% फिमेल जागा ज्या आहेत त्याच्यासाठी तिचा विचार होतो आणि OBC जनरलच्या ज्या जागा आहेत त्याच्यासाठी सुद्धा तिचा विचार होतो। म्हणजे फिमेलचा विचार 4 ठिकाणी होतो। त्याच्यामुळं फिमेलला होप नाही सोडायचा, तुम्ही लागणार, 100% तुम्ही लागणार, तुम्ही टेन्शन घेऊ नका, ठीक आहे। महिलांचा सपोर्ट, महिलांना काय म्हणतील त्याला, मला तर असं वाटतं की महिलांना पूर्ण फुल सपोर्ट आहे आपला, ठीक आहे। महिला ज्या आहेत यावर्षी महिलांची खरोखर जे आहे इच्छा पूर्ण होणार आहे। दुसरं जे आरक्षण आहे ते आहे माजी सैनिकांसाठी, यांच्यासाठी सुद्धा लॉटरीज आहे। कशी बघा, माजी सैनिकांना किती टक्के आरक्षण आहे? समांतर आरक्षणामध्ये जवळपास 15% आरक्षण माजी सैनिकांना आहे। आणि तुम्ही जर बघितलं तर एक गोष्ट तुम्हाला रियालिटी सांगून देतो, माजी सैनिकाचं जे 15% आरक्षण आहे, म्हणजे थोडक्यात उदाहरणार्थ समजा ज्या
100 जागापैकी 13 जागा जर समजा SCला आल्या तर या ज्या 13 जागा आहेत या 13 जागांसाठी अगोदर हे भरावं लागतात आणि नंतर मग उरलेल्या जागा बाकीच्यांसाठी जातात. कळलं नाही सगळं? परत सांगतो. जागा किती आहे? 100 जागा आहेत. पदभरती किती जागांसाठी निघली? 100 जागांसाठी. तशी तर 10,000 20,000 30,000 जागांसाठी पदभरती होणार आहे, पण आपण थोडक्यात समजण्यासाठी फक्त 100 जागा धरल्या की बॉस 100 जागांसाठी पदभरती होणार आहे. तर त्यातल्या 13 जागा SCला, 7 जागा STला, 10 जागा EWSला, 19 जागा OBCला, अशा प्रत्येक कॅटेगरीला जागा जाणार. त्यापैकी 13 जागा ज्या SCला आल्या त्या SCच्या 13 जागेपैकी 30% जागा ज्या असतील 3 4 2 3 त्या जागा जाणार महिलांना. उरलेल्या जागा जाणार माजी सैनिकांना. नंतर काही जागा जाणार दिव्यांगांना, काही जागा जाणार खेळाडूंना 5%, प्रकल्पग्रस्त यांना जाणार 5%, नंतर अंशकालीनला 10%, अनाथला 1%. आणि हे सोडून नंतर मग काही जागा होतील 2 4 4 5 6 त्या जागा बाकीच्या कोणासाठी जाणार? SCसाठी. उरलेल्या SC कास्टचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी जाणार, ज्यांनी कोणत्याच प्रकारचं आरक्षण घेतलेलं नाही. कळलं? आता डिटेलमध्ये कळलं असेल तुम्हाला. आता शॉक बसला असेल मोठा. ठीक आहे, रियालिटी आहे ही. ठीक आहे. आता तुम्हाला मला हे सांगायचं की समांतर आरक्षण कोणाकोणाला आहे बघा. महिलांना आहे 30% आरक्षण, ते तर बघितलं आपण. माजी सैनिकांना आहे 15% आरक्षण. दिव्यांगांना म्हणजे अपंग जे आहेत त्यांना आहे 4% आरक्षण. त्याच्यामध्ये सुद्धा 4 प्रकार येतात, 4-5 प्रकार येतात त्याच्यामध्ये. काही अस्थिव्यंग असतात, काही कर्णबधिर असतात, काही मेंटल इलनेस असतात, काही वेगळे आहेत. ठीक आहे. खेळाडूंना आहे 5% आरक्षण. प्रकल्प खेळाडू उमेदवार सुद्धा मिळत नाहीत, 5% आरक्षण आहे त्यांना. प्रकल्पग्रस्त जे उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी 5% आरक्षण आहे. भूकंपग्रस्तासाठी 2% आहे. अंशकालीन उमेदवार सुद्धा मिळत नाही, त्यांच्यासाठी 10% आरक्षण आहे. आणि अनाथ जे आहे त्यांच्यासाठी 1% आरक्षण आहे. एकूण आरक्षण जे आहे ते आरक्षण आहे 72%. ठीक आहे. आणि सर्वसाधारणसाठी जे आहे ते आहे 28% जनरलसाठी. मग उदाहरणार्थ हे जे सगळं आरक्षण बघितलं आपण तर हे 72% आहे. आणि मी तुम्हाला सांगून दिलं या व्हिडिओमध्ये, हा व्हिडिओ समांतर आरक्षण संदर्भातच होता की समांतर आरक्षण कोणाकोणाला नेमकं आहे. तर एवढ्या सगळ्या जणांना 8 जणांना समांतर आरक्षण दिलेलं आहे. महिला, माजी सैनिक, दिव्यांग, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन आणि अनाथ. ठीक आहे. आता काही अशा महिला होत्या त्या विधवा होत्या, तर व्हिडिओ पर्सन ज्या होत्या किंवा व्हिडिओ फिमेल ज्या होत्या त्यांचं असं म्हणणं होतं सर आम्हाला आरक्षण नसतं भरतीमध्ये. तर सद्यस्थितीमध्ये आरक्षण नाही आहे विधवा महिलांना, पण येणाऱ्या काही भविष्यामध्ये जर काळामध्ये जर समजा GR मध्ये काही चेंज झाला किंवा बदल झाला तर त्यावेळेस तुम्हाला आरक्षण मिळू शकतं. ठीक आहे. तर हे समांतर आरक्षणाचं किती टक्के असतं ते तुम्हाला डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगितलं. आणि आता तुम्हाला हे सांगितलं मी तुम्हाला की हे एक गोष्ट महत्त्वाची कोणती बघा. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, इथं आहे कंपार्टमेंटल आरक्षण. म्हणजे थोडक्यात कंपार्टमेंटल रिझर्वेशन कसं, समजा ज्या जागा कासाठी आल्या, आता समजा तुम्ही काय म्हणाल की बघ सर नेमकं आम्हाला एकदा उलगडून सांगा बरं हे कसं आहे, जागा कशा भरतात. तर बघा समजा 100 जागा आल्या. ठीक आहे. 100 जागांसाठी भरती होणार आहे. त्यातले 19 जागा कोणाला जाणार? OBCला. OBCला किती टक्के आरक्षण आहे? 19%. मग या 19 जागांपैकी सगळे अगोदर समांतर आरक्षणाचा जो काही कॉलम आहे तो भरला जातो. आणि उरलेल्या जागा मग ज्या काही बाकीची जे OBC आहे ज्यांनी कोणत्याच प्रकारचं समांतर आरक्षण घेतलेलं नाही त्यांच्यासाठी त्या जागा जातात. आय थिंक तुम्हाला कळलं असेल. 100 जागेंपैकी 19%नुसार OBCला 19 जागा गेल्या. त्या 19 जागेंपैकी काही जागा समांतर आरक्षणामध्ये जे उमेदवार येतात त्यांच्यासाठी गेल्या आणि उरलेल्या ज्या काही जागा असतील त्या जागा OBC वाल्यांसाठी उरतात ज्यांनी कोणत्याच प्रकारचं समांतर आरक्षण घेतलेलं नाही. ठीक आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे शेवटची, काय की ओपनचा कट ऑफ नेहमी हाय का लागतो ते सांगतो तुम्हाला. ठीक आहे. त्या दिवशी मिस्टेक झाली होती की ओपनच्या कट ऑफमध्ये मी सांगितलं ओपनचा कट ऑफ थोडा कमी लागेल, पण तुम्हाला हे सांगायचं विसरलो मी की ओपन समजा उदाहरणार्थ एखादी जागा ओपनची आहे. ठीक आहे. ओपनसाठी किती जागा आहे इथं बघू आपण. एकूण आरक्षण झालं 62%, खुलासाठी 38%. पण आता SC-BC नवीन एक समाविष्ट झालं 10%, त्याच्यामुळे 38चे झाले 28. मग आता समजा 28% आरक्षण कोणाला आहे? ओपनवाल्यांना आहे. मग या ज्या 28 जागा आहे 100पैकी 28 जागा ओपनच्या आहे. ठीक आहे. पण या 28 जागेवर फक्त ओपनचा अधिकार आहे का? नाही. या 28 जागेवर जे हायर स्कोअर आहे, ज्यांचा स्कोअर हाय आहे, ठीक आहे, 190, 189, 185 हे जे हायेस्ट मुलं आहेत यांना पहिले उचलल्या जातं. 28 जण हे उचलल्या जातात. ठीक आहे. हे 28 जण घेतल्यानंतर काय केलं जातं, हे तुम्ही म्हणाल की बुवा एक सगळं 28 जण घेतल्या जातात का? नाही. त्यात सुद्धा कसं राहतं बघा. सगळ्यात अगोदर ओपनच्या ज्या जागा असतात त्या खुल्या असतात. खुल्या म्हणजे सगळ्यांसाठी खुल्या असतात त्या जागा, अराखीव, कोणासाठी ही राखीव नाही. त्या जागेवर
ओपनचा आता अधिकार असतोच त्या जागेवर, ओपनचा तर अधिकार असतोच, पण त्या जागेवर SCचा, STचा, OBCचा, EWHचा, नंतर NTचा, या सगळ्यांचा सुद्धा त्याच्यावर जागेवर हक्क असतो ओपनच्या जागेवर. त्याच्यामुळं ओपनचा कट ऑफ नेहमी हाय लागतो आणि बाकीच्या कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो मात्र ओपनच्या जागेपेक्षा कमी असतो. बाकीचा कट ऑफ जो आहे तो SC, ST, NT, विजे बाकीच्या ज्या आहेत EWS, ACBC किंवा बाकीच्या ज्या कास्ट आहेत त्यांचा कट ऑफ थोडा कमी राहतो आणि ओपनचा कट ऑफ नेहमी हा असतो. ठीक आहे, ही सुद्धा गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करून सांगितली की ओपनच्या जागेसाठी बाकीच्या विद्यार्थ्यांचा विचार होतो कास्टमधल्या ओपनच्या जागेसाठी, पण असं नाही होत, उलट होत नाही. समजा उदाहरणार्थ OBC आहे, की या OBC उमेदवाराचा विचार ओपनच्या जागेसाठी होतो आणि OBCच्या जागेसाठी सुद्धा होतो, पण असं नाही होत की एखादा ओपन उमेदवार आहे आणि त्याचा विचार OBCच्या जागेसाठी होतो, असं कदापि होत नाही. OBCच्या उमेदवाराचे विचार दोन ठिकाणी झाला आहे. OBCच्या जागेसाठी जर झालाच, पण त्याचे जर मार्क्स चांगले असतील तर ओपनच्या जागेसाठी सुद्धा त्याचा विचार होतो, पण मात्र ओपनचा विचार फक्त ओपनच्या जागेसाठीच होतो, इतरत्र कोणत्याही जागेसाठी होत नाही. ठीक आहे, आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. समांतर आरक्षण कशा संदर्भात आणि किती टक्के समांतर आरक्षण आहे ते मी तुम्हाला सांगितलं. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या उमेदवारांची खरोखर या उमेदवारांसाठी खूप स्कोप आहे. कोणत्या? जे उमेदवार महिला आहेत, ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी, जे माजी सैनिक आहेत ते, नंतर जे खेळाडू आहेत ते, नंतर जे दिव्यांग आहेत ते, नंतर जे अंशकालीन उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 10% आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्तासाठी 5% आहे. तर या उमेदवारांनी आजपासून टेन्शन घेणं सोडून द्यायचं आहे. तुमचा स्कोअर कमी जरी असला तरीसुद्धा तुम्ही शिक्षक पद भरतीमध्ये तुम्ही इन आहात आणि तुम्हाला स्कोप आहे, बिंदास स्कोप आहे तुम्हाला, तुम्ही आरामशीर लागणार. ठीक आहे, या उमेदवारांसाठी चांदीच चांदी आहे किंवा या उमेदवारांसाठी खरोखर खूप मोठा तुम्हाला एक वरदान आहे की तुम्ही एक तर फिमेल आहात किंवा माजी सैनिक आहात किंवा दिव्यांग आहात किंवा प्रकल्पग्रस्त किंवा अंशकालीन आहात. तुम्हाला ऑलरेडी आरक्षण आहे, ऑलरेडी हे तर आरक्षण आहेच, सामाजिक आरक्षण जे आहे ते, पण त्या आरक्षणामध्ये सुद्धा तुमचा विचार आहे अगोदर, कारण की तुम्हाला समांतर आरक्षण आहे त्याच्यामुळं. ठीक आहे, तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशाच प्रकारच्या नवीन आणि वेगवेगळ्या माहिती संदर्भात, शिक्षक भरतीच्या वेगवेगळ्या माहिती संदर्भात तुम्ही कोणत्याही प्रकारची अपडेट मिस करू नये. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि माझं व्लॉगिंग चॅनल आहे, प्लीज तुमच्यापैकी जवळपास आशा करतो की 2-3 जे काही उमेदवार असतील त्यांनी व्लॉगिंग चॅनलवर जावं, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्याला सुद्धा सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुमचे काही डाऊट्स, कमेंट्स असतील किंवा डिफिकल्टीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय.